नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाचा भडका कायम आहे। राजीनामा दिलेल्या गृहमंत्री आणि दूरसंचार मंत्र्यांचं घर जाळलं गेलेलं आहे। मंत्र्यांच्या घरात घुसून तोडफोड करण्यात आली, त्यानंतर आग सुद्धा लावली। नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांचा आणि कृषी मंत्र्यांचाही राजीनामा, तर आक्रमक आंदोलकांकडून नेपाळमधील अनेक नेत्यांची घरं टार्गेटवर आहेत। संतापलेले तरुण पुन्हा रस्त्यावर, काठमांडू शहरात टायर सुद्धा जाळण्यात आले। सोशल मीडिया बंदीवरून पेटलेली आग कायम आहे। हिंसाचारामध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय, शेकडो जण जखमी झालेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सतीश ढगे सर, आपण काल सुद्धा या सगळ्या विषयावर बोललो होतो। काल सुद्धा पुढारी न्यूजशी बोलताना तुम्ही ही शक्यता वर्तवली होती की हे आंदोलन आणखी चिघळत जाईल। आज तशीच परिस्थिती दिसते। आजची ही सगळी परिस्थिती बघताना तुम्हाला एकंदरीत काय वाटतं? चिघळत चाललेली आहे आणि जसं तुम्ही आता त्या ठिकाणी रिपोर्ट केलं की मुळात हा जो युवा वर्ग आहे तो युवा वर्ग त्या ठिकाणी पेटलेला आहे, कारण त्यांच्यावर अन्याय होतोय अशा प्रकारची त्यांची एक प्रकारी मनोधारणा त्या ठिकाणी झालेली आहे। आणि त्याचाच परिपाक म्हणजे आपण पाहिलं की ऑलरेडी 3 विकेट पडलेले आहेत, म्हणजे 3 त्यांचे जे सिनियर मिनिस्टर्स आहेत त्यांनी ऑलरेडी राजीनामा दिलेला आहे, ज्यामध्ये होम मिनिस्टर आहे, ज्यामध्ये ऍग्रीकल्चर मिनिस्टर आहेत आणि ज्यामध्ये हेल्थ मिनिस्टर आहेत। आणि आता सरळ सरळ पुढचा जो रोख असणार आहे तो आहे तिथले प्राईम मिनिस्टर केपी शर्मा ओली। केपी शर्मा ओली जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जे आहेत हे विद्यार्थी किंवा हा युवा वर्ग शांत बसेल ही शक्यता फार कमी वाटते। हा झाला एक भाग। त्याच्याही पलीकडे जाऊन एक्स प्राईम मिनिस्टर जे आहेत शेर बहादूर देवबा, त्यांचं घर, त्याचबरोबर त्या घरासमोर असणारी वाहनं ही सुद्धा जाळण्यात आलेली आहेत। काही मंत्र्यांच्या घरावर, ज्यामध्ये गुरुंग जे कम्युनिकेशन मिनिस्टर आहेत त्यांचं घर सुद्धा त्या ठिकाणी जाळण्यात आलेलं आहे। म्हणजे थोडक्यात जे आहे हे आंदोलन जे सुरुवातीला शांततेच्या मार्गाने चालू होतं ते कुठेतरी जे आहे केपी शर्मा ओली यांच्या प्रशासनानं दाब दबावाच्या माध्यमातून याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि आता ते त्यांच्यावर बुमरँग झालेलं आहे। आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत की मोठ्या प्रमाणावर जे आहे राजीनामा सत्र त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावर जाळपोळ त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि कालच्या चर्चेमध्ये आपण जसं पाहिलं होतं की वर करणी जे आहे सोशल मीडिया बॅन हे कारण त्या ठिकाणी जरी दिसत असलं तरी खरं कारण जे आहे युवकांमधला असंतोष हा तिथल्या राजकीय अस्थिरता, त्याचबरोबर आर्थिक अस्थिरता आणि त्याचा परिणाम म्हणजे तिथे वाढणारी बेरोजगारी, तिथे वाढणारी महागाई, प्रचंड प्रमाणामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, ही परिस्थिती तिथे असल्यामुळेच युवक वर्ग जो आहे हा रस्त्यावर त्या ठिकाणी आलेला आहे। याचा दुसरा भाग आपण जर पाहिला तर एका बाजूला युवकांचे असे बुरे हाल त्या नेपाळमध्ये त्या ठिकाणी होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला या मंत्र्यांची आणि या प्रधानमंत्र्यांची मुलं बाहेरच्या देशामध्ये जे आहेत ऐशोआराम करतायत, अशा प्रकारची व्हिडिओज बाहेर येत आहेत आणि त्याच्यामुळे हे विद्यार्थी आणखीन त्यामध्ये संतापलेले आहेत। ही झाली अंतर्गत परिस्थिती। बाह्य परिस्थिती कालच्याही चर्चेमध्ये त्या ठिकाणी आली होती आणि त्यामधला सर्वात महत्वाचा एक फॅक्टर म्हणजे चायना फॅक्टर। आज घडीला केपी शर्मा ओली जे प्राईम मिनिस्टर आहेत ते कुठे ते कम्युनिस्ट विचारधारेचे आहेत आणि ते पूर्णतः चायनाकडे झुकलेले आहेत। मागच्या काळाचा थोडासा जर परामर्श आपण घेतला तर वेळोवेळी त्यांनी भारत विरोधी भूमिका घेतलेली आहे, वेळोवेळी जे आहे भारताच्या विरुद्ध कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून चायना सारखा फॅक्टर असेल, अमेरिकेसारखा फॅक्टर असेल, हा सुद्धा कुठेतरी जे आहे नेपाळमध्ये अशा प्रकारच्या या अंतर्गत अशांततेला जे आहे खतपाणी घालण्याचं काम करतोय की काय, अशी शक्यता आज घडीला बोलून दाखवली जाते। बरं सर, तुम्ही बोलताना एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडलात की हे आंदोलन जे आहे ते मुळात शांततेत सुरू होतं, सरकारचं जे दबाव तंत्र आहे त्यामुळे हे आंदोलन इतकं चिघळलेलं आहे, सरकारवर बुमरँग होतंय, सरकार सर्वस्वी जबाबदार आहे। नेपाळमध्ये आत्ताची परिस्थिती आणि आता राजीनामा सत्र वगैरे सुरू झालेलं आहे, सगळ्याला सरकार जबाबदार धरायचं? मला वाटतं याला जे आहे संपूर्णतः सरकारच त्या ठिकाणी जबाबदार आहे, कारण मुळात हे जे आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं होतं ते सरकारनं जो निर्णय घेतला होता की सोशल मीडियाला बॅन करणं, 26 वेगवेगळ्या प्रकारचे जे ऍप्स होते त्या ऍप्सला बॅन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला। आणि सरकार असं सांगत होतं की बाबा रे, तिथला जे सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे जे सोशल मीडिया ऍप्स आहेत ते वेगवेगळ्या नियमांची पायमल्ली करतायत, कंप्लाय करत नाहीये आणि म्हणून आम्हाला ते बंद करावे लागतात। पण सरकारचं जे आहे यामध्ये दुटप्पी धोरण होतं, कारण जे ऍप्स त्या ठिकाणी बॅन केले ते मुख्यतः वेस्टर्न म्हणजे पाश्चिमात्य ओरिजिनचे असे जे म्हणजे फेसबुक असेल, मेटाशी संबंधित असेल, व्हॉट्सअप असेल, यांना बंद करण्याचं धोरण एका बाजूला नेपाळच्या सरकारने घेतलं, तर दुसऱ्या बाजूला चायनीज ओरिजिनचं टिकटॉक मात्र त्या ठिकाणी सुरू होतं। मग इथे सुद्धा जे वेगवेगळ्या प्रकारची प्रश्नचिन्ह निर्माण होतात की इथे असा काही कमर्शियल इंटरेस्ट होता का, इथे जो आहे प्रो चायना अशा प्रकारची भूमिका
भूमिका केपी शर्मा ओली गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी घेतली होती का? म्हणजे सोशल मीडिया बॅन मध्ये सुद्धा जे आहे सरकारनं हे सुप्रीम कोर्टवर त्या ठिकाणी ढकललं, त्याचबरोबर त्या ठिकाणी दुटप्पी भूमिका घेतली आणि याचा विरोध करण्यासाठी ज्यावेळेस युवक रस्त्यावर त्या ठिकाणी आले अत्यंत शांततेनं, बाय द वे हा निर्णय त्यांनी 27 ऑगस्टला घेतला होता बॅन करण्याचा, त्यानंतर जे आहे अत्यंत शांततेनं हजारो युवक रस्त्यावर त्या ठिकाणी उतरले होते. पण काल आपण जसं पाहिलं की सरकारनं मिलिटरीचा वापर करून, तिथल्या पोलीस दलाचा वापर करून, हिंसाचाराचा वापर करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर दिसताक्षणी गोळ्या सुद्धा त्या ठिकाणी घालण्यात आल्या. म्हणजे जे बेसिक नॉर्म्स त्या ठिकाणी असतात की पायाच्या खाली त्या ठिकाणी गोळी मारणं, म्हणजे पायावर गोळी मारणं, हा नॉर्म सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ब्रेक केला आणि 19 पेक्षा सुद्धा जास्त 20 युवकांची जी आहे त्या ठिकाणी एक प्रकारे हत्या सरकारनं या मिलिटरी आर्म फोर्सेस त्याचबरोबर सुरक्षा दलानं त्या ठिकाणी केलं. ही सगळी परिस्थिती पाहिल्यामुळेच तिथला युवक जो आहे आता त्या ठिकाणी आणखीन संतापलेला आहे आणि त्याचाच परिपाक आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय की पार्लमेंटच्या आवारामध्ये असेल किंवा प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट यांच्या घराच्या तिथे असेल किंवा वेगवेगळ्या मिनिस्टर त्यांची घरं जी आहे पूर्णतः जाळून टाकणं किंवा त्यावर हल्ला करणं इथपर्यंत हे युवक त्या ठिकाणी आलेले आहेत. आता आपल्याला पाहावं लागेल की नेमकं हे युवक जे आहे त्यांना सपोर्ट कोणाचा आहे, कुठली पॉलिटिकल पार्टी आहे का, कुठले एक्सटर्नल फॅक्टर त्या ठिकाणी आहे का, यांना फंडिंग त्या ठिकाणी होतंय का, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्रित आपण पाहू आणि नेमकं याच्या मागचा जो आहे फोर्स कोण आहे हे ज्यावेळेस आपल्याला लक्षात येईल त्याच वेळेस या आंदोलनाची पुढची दिशा काय होईल आणि नेपाळचं पुढे काय होईल हे त्या ठिकाणी लक्षात येईल. पण एक गोष्ट मात्र नक्की, आजच्या परिस्थितीला संपूर्णतः केपी शर्मा ओली गव्हर्नमेंटच रिस्पॉन्सिबल आहे याविषयी आपल्या मनामध्ये कुठलाही त्या ठिकाणी डाऊट नसावा. बरं सर, तुम्ही जोडलेले राहा. थोडी ही दृश्य नेमकी काय आहेत ते आपण प्रेक्षकांना मी समजावून सांगतो. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो ही दृश्य आहेत नेपाळच्या रस्त्यांवरची. रस्त्यांवर काय दिसतंय तर एक मोठी अपडेट समोर येते. नेपाळी काँग्रेस कार्यालयाला आंदोलकांनी आग लावलेली आहे. नेपाळी काँग्रेस कार्यालयाला आंदोलकांनी आग लावून दिली आहे. नेपाळी काँग्रेस कार्यालयाला आंदोलकांनी आता आग लावलेली आहे. खरं तर हे आंदोलन आता चिघळत चाललेलं आहे. जाळपोळ होते, तोडफोड होते, दगडफेक होते. आता जाळपोळीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. नेपाळी काँग्रेस कार्यालयाला या आंदोलकांनी आग लावलेली आहे. नेपाळी काँग्रेस कार्यालय आंदोलकांनी पेटवून दिलेलं आहे. ही सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. खरं तर कालपासून हे आंदोलन चिघळत चाललंय, कालपासून हे आंदोलन आक्रमक होत चाललेलं आहे. पुन्हा एकदा सतीश ढगे सरांकडे जाऊया. सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेतच. सतीश ढगे सर, आता ही नवी अपडेट आहे. नेपाळी काँग्रेसच्या कार्यालयाला या आंदोलकांनी आग लावलेली आहे. अर्थात तुम्ही कुठे राजकीय इन्व्हॉल्वमेंट आहे का वगैरे हा मुद्दाच मांडत होतात आणि तिथपर्यंत ही अपडेट आलेली आहे. काय या अपडेट विषयी तुम्हाला वाटतं, काय तुमचं या संदर्भातलं विश्लेषण? नक्कीच चिंताजनक परिस्थिती आहे. पण बघा, म्हणजे ती आयरनी, नेपाळमधली परिस्थिती त्या ठिकाणी बघा, मी जे चर्चा करत होतो की राजकीय अस्थिरता आणि नेपाळमध्ये जे आहेत कुठलंच सरकार त्या ठिकाणी टिकत नाही म्हणून ते युती सरकार, कोएलिशन गव्हर्नमेंट त्या ठिकाणी स्थापन करतात. आता सध्याचं सरकार जे आहे आणि तिथले राजकारणी किती सत्ता पिपासू आहे याचं उत्कृष्ट उदाहरण मुख्यतः दोन विचारधारा नेपाळमध्ये आहेत किंवा कुठे दोन विचारधारा, एकाला आपण म्हणतो लेफ्टिस्ट आयडिओलॉजी आणि दुसऱ्याला आपण म्हणतो राईटिस्ट आयडिओलॉजी. आज नेपाळमध्ये जे सरकार आहे आणि जे प्रधानमंत्री आहेत केपी शर्मा ओली हे मुख्यतः कम्युनिस्ट किंवा लेफ्टिस्ट आयडिओलॉजीला मानणारे आहेत. पण त्यांना सपोर्ट करणारा जो आहे, जो एकेकाळी त्यांचा विरोधक होता, तो म्हणजे सर्वात महत्वाचा विरोधक नेपालीज काँग्रेस. मग त्या नेपालीज काँग्रेस पार्टीनं या कम्युनिस्ट पार्टीला, नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीला त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि या दोघांच्या युतीमधून आज घडीला हे सरकार त्या ठिकाणी बनलेलं आहे. या युवकांचा रोष हा केपी शर्मा ओली गव्हर्नमेंटच्या विरुद्ध आहेच आहे. पण कालच्या चर्चेमध्ये मी सांगितलं हे एक व्यक्ती किंवा एक पार्टी विरुद्ध नाही, एकूणच तिथली जी एस्टॅब्लिशमेंट आहे, एकूण जी राजकीय व्यवस्था आहे, ज्यांनी या युवकांना जे आहे त्यांना जे काही ड्यू आहे, त्यांचे जे अधिकार आहेत किंवा त्यांना विकासाची संधी त्या ठिकाणी दिली नाही, त्याचाच रोष आता या मंत्र्यांच्या घरावर हल्ले करून आणि त्याचबरोबर नेपालीज काँग्रेसचे जे हेडक्वार्टर आहे तेच फोडून टाकणं, त्याचीच जाळपोळ करणं इथपर्यंत हे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि माझ्या मते याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला दिसेल की पार्लमेंट असेल किंवा प्रेसिडेंट हाऊस असेल किंवा आणखीन मंत्र्यांची जी आहेत घरं, वाहनं जाळणं इथपर्यंत त्या ठिकाणी जाईल. म्हणून केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा तर दूरच, आता त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना काही विशेष प्रयत्न करावे लागतात का, हेही आपल्याला येणाऱ्या काही तासांमध्ये आणि काही दिवसांमध्ये तिथे पाहायला त्या ठिकाणी मिळेल. बरं सर, अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत मोठं वक्तव्य तुम्ही हे केलेलं आहे. आता या चर्चेमध्ये आणखी पुढचा विचार करायचा झाला तर तो असेल तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा, त्याविषयी बोलूया. थोडंसं थांबवतो सर, एक ब्रेकिंग समोर येते. आणखी एक ब्रेकिंग आहे. नेपाळमध्ये राष्ट्रपतींच्या घराला सुद्धा आग लावण्यात आलेली आहे. नेपाळच्या राष्ट्रपतींच्या घराला आग लावण्यात आलेली आहे. कालपासून हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत. हे आंदोलन आक्रमक झालेलं आहे. खरं तर या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. 19 ते 20 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे गोळीबारामध्ये. आणि त्यानंतर हे आंदोलन आता चिघळत आहे. राष्ट्रपतींच्या घराला
नेपाळमध्ये आग लावण्यात आलेली आहे. तरुण वर्ग रस्त्यावर उतरलेले आहेत. पुन्हा एकदा सतीश ढगे सरांकडे जातो. सतीश ढगे सर, आंतरराष्ट्रीय काय परिणाम होतील त्यावर बोलायचं, मात्र ही खरंच सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल. राष्ट्रपतींच्या घराला आग लावलेली आहे. तुम्ही अगदी 1 मिनिटभरापूर्वी बोलला होतात आणखी अशा घटना घडतील, राजकारण्यांची गाड्या पेटवल्या जातील, त्यांची घरं पेटवली जातील, आणि ही नवी अपडेट, राष्ट्रपतींच्या घराला आग लावली आहे. नक्कीच माझा कयास होता, कारण परिस्थितीच तशी होती. आणि आताच आपल्या चर्चेमध्ये 2 मिनिटापूर्वीच मी ती भीती व्यक्त केली होती, आणि दुर्दैवानं तसंच त्या ठिकाणी होते. आणि तो कयास व्यक्त करण्यामागे जे लॉजिक मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की प्रचंड अशा प्रकारचा रोष आहे. हा फक्त एक मुद्दा नाहीये. सोशल मीडिया बॅन मागच्या कित्येक वर्षांपासून राजकारणी ग्रांटेड तिथल्या लोकांना त्या ठिकाणी घेत आहेत, आणि त्यामुळे त्या युवकांचे, तिथल्या लोकांचे जे बुरे हाल होत आहेत, त्यामधून, असंतोषामधून हे सगळं त्या ठिकाणी येत आहे. माझ्या मते आंतरराष्ट्रीय पडसाद आता एका बाजूला आपल्याला पाहावं लागेल की नेपाळची जी आहे अत्यंत म्हणजे बिकट अवस्था आज घडीला त्या ठिकाणी, आणि दुर्दैवानं हे जर लवकर निस्तरलं नाही आणि काही महत्वाचे सुधार त्या ठिकाणी झाले नाही तर नेपाळचे आणखीन बुरे हाल होतील. पण या बुरे हाल होण्याच्या परिस्थितीमध्ये आपला स्वार्थ साधून घेणारे कित्येक देश त्या ठिकाणी आहे. आणि एक सर्वात महत्वाचा देश म्हणजे चायना. चायना काय वेळोवेळी भारताच्या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये अशा प्रकारची इन्स्टेबिलिटी असेल, अस्थिरता असेल, तर त्याचा जो आहे आपल्या बाजूने फायदा घेत आलेला आहे. आणि नेपाळ हे चायनाचं सुद्धा नेबरिंग नेशन त्या ठिकाणी आहे. नेपाळचं जे कम्युनिस्ट सरकार आहे नक्कीच या अस्थिरतेचा आपल्यासाठी कसा फायदा करून घेता येईल, कशा प्रकारे जे आहे तिथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये आपला दबाव किंवा आपला इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी वाढवता येईल, कशा प्रकारे आपली इन्व्हेस्टमेंट, आणि अल्टिमेटली नेपाळचं जे जिओ पॉलिटिकल भू राजकीय स्थान आहे त्याचा आपल्या बाजूने कसा फायदा करून घेता येईल आणि भारतावर कसा दबाव निर्माण करता येईल असा ते प्रयत्न करतील. दुसऱ्या बाजूला अमेरिका सुद्धा जे आहे, चायना हा नेपाळवर मोठ्या प्रमाणावर आपला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स वाढवतोय, हे लक्षात घेऊन अमेरिका सुद्धा जे आहे इनडिरेक्टली या सगळ्या प्रकरणामध्ये इंटरफिअर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो. आणि तिसऱ्या बाजूला भारत हा मागच्या कित्येक दशकापासून नेपाळचं मित्र राष्ट्र असलेला आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या संकटाच्या काळी सोबत जाणार आहे, आणि त्यांच्यासोबत आपले रोटी बेटीचे व्यवहार आहेत, नातं आहे, हे सगळं लक्षात घेऊन भारताला सुद्धा आता प्रोएक्टिव्हली कार्य करण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे. नक्कीच अशा प्रकारचे इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतात. बरं सर, तुम्ही हे सगळं विश्लेषण करताय, त्या विश्लेषणामध्ये आणखी एक मुद्दा जो चर्चेत आहे, जो सोशल मीडियावर पाहायला मिळतोय, जो अनेक जण मांडतायत सुद्धा, तो मुद्दा असा आहे की या सगळ्या आंदोलनाच्या आडून हिंदू राष्ट्राचा प्रयत्न सुरू आहे का? त्या मुद्द्यावर थोडंसं बोलावं लागेल. त्याविषयीचं तुमचं मत, तुमचं विश्लेषण. हिंदू राष्ट्र हा एक मुद्दा असू शकेल, पण माझ्या मते फक्त हिंदू राष्ट्रासाठी हे सगळं चालू आहे का, त्याची थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घ्या. हिंदू राष्ट्राची मागणी जर त्या ठिकाणी येत असेल तर हे कशामुळे येते? कारण मागच्या 2008 पासून आतापर्यंत म्हणजे 1.5 दशकामध्ये जर आपण पाहिलं तर नेपाळमध्ये जे आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून एक प्रकारे तिथे जी मोनार्की म्हणजे थोडक्यात राजशाही पद्धत जी होती ती राजशाही पद्धत गेली, आणि संपूर्णतः डेमोक्रेटिक सिस्टमच्या अनुसार तिथे जे आहेत ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आली. मग अशी व्यवस्था आलेली असताना सुद्धा मागच्या 1.5 दशकामध्ये जे आहे तिथल्या लोकांचे बुरे हाल सुरूच आहेत. ऑन द कॉन्ट्ररी तिथे जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई त्या ठिकाणी वाढतेय, भ्रष्टाचार त्या ठिकाणी बोकाळलेला आहे. प्रत्येक महिन्याला जे आहे नवीन कुठलं तरी भ्रष्टाचाराचं प्रकरण त्या ठिकाणी येतं. मग हे सगळं तिथल्या जनतेनं पाहिल्यानंतर आता त्यांना वाटायला लागलं की ह्या पॉलिटिकल पार्टीज सगळे जे आहेत एकाच माळेचे मणी आहेत. मागचा इतिहास जर आपण पाहिला तर ज्यावेळेस राजेरजवाड्यांची पद्धत होती, थोडक्यात त्या ठिकाणी जी राजशाही पद्धत होती ती मोनार्कीच पुन्हा एकदा जर वापस आपल्याला आणता आली तर नेपाळचं भलं होईल, हा विचार तिथे असल्यामुळे एक वर्ग जो आहे तो किंग ज्ञानेंद्र शहा यांच्या बाजूने त्या ठिकाणी उभा आहे. आणि त्याच्यामुळे तिथे हिंदू राष्ट्राची जी आहे निर्मिती होण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जे आहे या मागणीला जोर मिळू शकतो. तशा प्रकारचं फंडिंग, तशा प्रकारचं सपोर्ट, आणि काही अंशी जे आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सुद्धा बॅक डोअरनं जे आहे तसा सपोर्ट त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून हिंदू राष्ट्राची निर्मिती होणं ही सुद्धा एक शक्यता येणाऱ्या काळामध्ये नेपाळमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. बरं सर, तुम्ही बोलताना आता अर्थात जिओ पॉलिटिकल जो विचार करायचा आहे तर मग भारताच्या सीमा आणि नेपाळच्या सीमा या लागून आहेत. तिकडे चीन सुद्धा आहे, आणि जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचा विषय येतो तेव्हा तेव्हा भारत तिथं आपसुकच असतो. म्हणजे भारताचं अस्तित्व त्या विषयात असावंच लागतं. आता या विषयामध्ये तुम्ही जे म्हणताय कुठंतरी नेपाळ हे प्रो चायना भूमिका घेत होतं का? जर ते घेत असेल तर मग आता भारतानं काय भूमिका नेमकी घेतली पाहिजे असं वाटतंय?
सर बोलूया, एक अपडेट येते सर, या विषयावर बोलूया. नेपाळचे पंतप्रधान दुबईला पलायन करण्याच्या तयारीत आहेत असं समजतंय. नेपाळचे पंतप्रधान आता दुबईला पलायन करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. ओली हे नेपाळचे पंतप्रधान आहेत आणि ते आता दुबईला पलायन करण्याच्या तयारीत आहेत, कारण नेपाळमध्ये आता युवक वर्ग हा रस्त्यावर उतरलेला आहे. युवक वर्गाकडून मोठ्या आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं जात आहे. काही मंत्र्यांची घरं गाड्या पेटवण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रपतींच्या घराला सुद्धा आग लावण्यात आलेली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान ओली, नेपाळचे पंतप्रधान ओली हे परदेशात दुबईला पलायन करण्याच्या तयारीत असल्याची नवी माहिती समोर येते. पुन्हा एकदा जाऊया, सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेतच. सतीश ढगे सर, जो मुद्दा आधी बोललो होतो त्यावर बोलूच यात, मात्र आता पुन्हा एकदा हे तिसऱ्यांदा आता या 10 मिनिटांच्या चर्चेत असं घडतंय की तुम्ही एखादा मुद्दा बोललेला आहात आणि पुढच्या मिनिटाला तीच अपडेट येते. तुम्ही म्हणाला होता त्यांना जीव वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. आता बातमी येते ते दुबईला पलायन करण्याच्या तयारीत आहेत. नक्कीच पुन्हा तोच चर्चेचा भाग. आणि म्हणजे इट्स अ मिअर कोइन्सिडन्स की ज्या गोष्टी मी त्या ठिकाणी 3-4 मिनिटांपूर्वी बोललो त्या एक्झॅक्टली समोर आपल्याकडे येताना त्याच्यात दिसत आहेत. आणि मुळात हा फक्त जे आहे म्हणजे सध्याचं केपी शर्मा ओली गव्हर्नमेंट हे काय करतंय, जी सगळी भीषण परिस्थिती आहे त्याला मलमपट्टी करण्याची त्या ठिकाणी कोशिश तशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे. पहिली गोष्ट त्यांनी काय केलं, ज्यामुळे हे आंदोलन सुरू झालं त्यांना वाटलं की सोशल मीडिया बॅन. त्यांनी जे आहे कालच्या रात्री कॅबिनेटची मीटिंग घेतली आणि सांगितलं की ते सोशल मीडिया बॅन जो आहे तो आम्ही मागे घेतोय. दुसरी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी काय केलं की हा सगळा हिंसाचार झालेला आहे आणि म्हणून या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली. 15 दिवसाच्या आत त्यांनी जे आहे त्याच्याशी रिलेटेड रिपोर्ट द्यावा असं त्या ठिकाणी सांगितलं. तिसरी गोष्ट, या हिंसाचाराशी संबंधित गृह मंत्रालय म्हणून गृह मंत्रालयाचे कॅबिनेट मिनिस्टर त्यांना जो आहे बळीचा बकरा बनवला आणि त्यांनी जे आहे राजीनामा द्यावा अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला. बरं, इथपर्यंत थांबत नाही म्हणून जे आहे काही सिनियर मिनिस्टर यांनी ओळखलं की बाबा या केपी शर्मा ओली गव्हर्नमेंटचं आता काही खरं नाही, म्हणून नैतिकतेच्या आधारावर तो ऍग्रिकल्चर मिनिस्टर असो किंवा सिनियर हेल्थ मिनिस्टर असतील त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिले. पण फक्त ही मलमपट्टी जी आहे ती पुरेशी नाही हे तिथली जनता त्या ठिकाणी जाणते. आणि युवकांचा जो आक्रोश आहे आणि त्याच्या मागची कारण ऑलरेडी आपण त्या ठिकाणी डिस्कस केली, तो असंतोष आपल्याला दिसतोय. म्हणूनच ही जाळपोळ या सगळ्या गोष्टी आहेत. आणि केपी शर्मा ओली यांना तर राजीनामा त्या ठिकाणी द्यावाच लागेल. राजीनामा तर त्या ठिकाणी सोडा. हा सगळा असंतोष पाहता आणि या प्रकारचं जे आहे जे हिंसक वळण या सगळ्या आंदोलनाला लागलं ज्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल केपी ओली गव्हर्नमेंटच आहे, त्यामुळे त्यांच्यावर रोष असणार आहे. म्हणून जीव वाचवण्यासाठी आता त्यांना नेपाळमधून पलायन करण्याशिवाय भाग नाही. मग ते दुबई आहे का दुसरं म्हणजे भारतासारखं शेजारी राष्ट्र आहे का त्यांचा आज घडीचा आका चीन मधलं एखादं स्थान आहे, हे येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळेल. बरं सर, आणखी एक प्रश्न असा पडतो, तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणाला होतात की काही कुठून फंडिंग वगैरे सुरू आहे का, काही संघटना यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत का, हे सुद्धा येत्या काळात स्पष्ट होईल. पण सर शक्यतांविषयी सुद्धा बोलावं लागेल. तुम्हाला ही परिस्थिती पाहताना असं वाटतंय का की बाहेरून एक्सटर्नली काही देशांमधून फंडिंग सुरू असू शकतं का या आंदोलनासाठी, किंवा मग अंतर्गत काही संघटना या पाठीमागे असू शकतात असं तुम्हाला पाहताना वाटतंय? जस्ट थेरॉटिकली म्हणून, कारण याच्याशी रिलेटेड कुठलं प्रूफ किंवा त्या गोष्टी नाहीत, पण थेरॉटिकली या चर्चेमध्ये जे आहेत माझ्या मते 3 देशांकडे जे आहे माझा अंगुली निर्देश सरळ सरळ त्या ठिकाणी असू शकतो. सगळ्यात पहिली शक्यता जी आहे ती चायना आहे, त्या ठिकाणी आपला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी. दुसरा देश जो आहे तो अमेरिका आहे, कारण अमेरिकेचा जो आहे आतापर्यंतचा इतिहास पाहिला आणि लेटेस्ट जर पाहिलं तर असा सुद्धा अमेरिकेवर आरोप झाला होता की बांगलादेशमध्ये जे काही सगळं त्या ठिकाणी झालं तिथे सुद्धा जे आहे अमेरिकेची महत्वाची भूमिका त्या ठिकाणी होते. आणि वेळोवेळी जे आहे अमेरिका असा सगळा प्रकार, अमेरिकाचं डीप स्टेट अशा प्रकारचा प्रकार जो आहे त्या ठिकाणी करू शकतो. आणि जस्ट चर्चेसाठी काही एलिमेंट भारताचे सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात, सरकार म्हणून मी म्हणत नाही, पण काही एलिमेंट जे नॉन गव्हर्नमेंट असतील, काही महत्वाच्या संस्था असतील, त्यांचा सुद्धा जो आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा हा नेपाळ मधल्या काही गटांना त्या ठिकाणी असू शकतो, जेणेकरून त्या ठिकाणी हिंदू मोनार्की सिस्टम किंवा काही पक्षांचा जो आहे त्या ठिकाणी सरकारमध्ये समावेश असणारं अशा प्रकारचं सरकार येण्यासाठी काही भारतामधल्या सुद्धा जे आहेत नॉन गव्हर्नमेंटल नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशनचा समावेश त्या ठिकाणी असू शकतो. याचं कारण हे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर आंदोलन होत असेल तर हे फक्त याने हे विद्यार्थियों के बस की ये बात वहां पे नहीं है. एवढं कोऑर्डिनेटेड म्हणजे नेपाल नावाची एक संघटना त्या ठिकाणी आणि अशा प्रकारचं आंदोलन करतं. मला वाटतं हामी नेपाल जी नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेपाळमध्ये आंदोलन करणं आणि एकाच वेळी एवढ्या शहरांमध्ये हे आंदोलन होत असताना त्यामध्ये तशा प्रकारचा समन्वय असणं, कोऑर्डिनेशन असणं, हा जो आहे निव्वळ योगायोग त्या ठिकाणी नाहीये. माझ्या मते त्यामागे जे आहे कुठेतरी फार मोठी शक्ती त्याच्या मागे असणार आहे. आणि ज्यावेळेस मी शक्ती म्हणतो त्यामध्ये तिथल्या पॉलिटिकल पार्टीज असू शकतात आणि एक्सटर्नल प्लेयर्स सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे.
बरं सर, आता आणखी एक अपडेट समोर येते. अपडेट अशी आहे की आज संध्याकाळी 6 वाजता सर्वपक्षीय बैठक नेपाळमध्ये बोलवण्यात आलेली आहे. पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी ही बैठक संध्याकाळी 6 वाजता बोलवलेली आहे. आता यातून प्रश्न असा पडतो सर, थेटपणे आपण बोलत असताना आपण इथपर्यंत पोहोचलो की त्यांना आता त्यांचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला वाटतं असं सर्वपक्षीय बैठक बोलवून काही निर्णय घेऊन ही परिस्थिती शांत होऊ शकते असं वाटतंय तुम्हाला? एवढ्यावर ते निभावता येईल का? राजकीय दृष्ट्या स्वतःला जर वाचवायचं असेल तर कसं करावं लागतं? जस्ट थोड्या वेळापूर्वी सांगितलं, टप्पे सांगितले. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय केलं? सोशल मीडिया बॅन हटवला. नंतर काय केलं? गृहमंत्र्याचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला. आणखीन काही सिनियर मिनिस्टर्स त्या ठिकाणी गेले. म्हणजे टप्प्याटप्प्याने जे आहे स्वतःला वाचवण्यासाठी ते एक बळी देत आहेत. मग आता याचा पुढचा टप्पा काय असणार आहे? की सामान्य युवकांचा रोष असं दाखवायचं की हा सामान्य युवकांचा रोष कोणाविरुद्ध आहे? सामान्य युवकांचा रोष जो आहे तो आहे मुख्यतः के.पी. शर्मा ओली गव्हर्नमेंट. मग तिथे दाखवायचं की ओके, तुमचा आमच्या विरुद्ध गव्हर्नमेंट विरुद्ध त्या ठिकाणी रोष आहे का? मग ही सगळी परिस्थिती जर निवडायची असेल तर आपण जे आहे सर्वपक्षीय बैठक बोलवू. जर गरज पडेल तर आपण सर्वपक्षीय सरकार त्या ठिकाणी स्थापन करू. आपण जे आहे नॅशनल इमर्जन्सी लावू. म्हणजे या सगळ्या मेजर मधून जे आहे कुठेतरी तात्पुरती मलमपट्टी त्या ठिकाणी करायची. तात्पुरता हा रोष जो आहे तो शांत करायचा आणि पुन्हा एकदा निवडणुकांच्या माध्यमातून किंवा गटजोडच्या माध्यमातून सत्तेमध्ये त्या ठिकाणी यायचं. आज घडीला के.पी. शर्मा ओलीला जरी येता आलं नाही तरी दुसरा एखादी पॉलिटिकल पार्टी येईल आणि त्या पॉलिटिकल पार्टीशी युती करून किंवा पुन्हा निवडणुका होऊन आपल्याला त्या ठिकाणी येता येईल. यासाठी ही सगळी जी आहे राजकीय धडपड त्या ठिकाणी सुरू आहे. पण मुळात मी जसं सुरुवातीलाही त्या ठिकाणी सांगितलं की हे फक्त के.पी. शर्मा ओलीच नाही, एकूणच राजकीय व्यवस्थेविरुद्धचा हा प्रचंड असंतोष आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून दिसतोय. आणि हेच सगळं आपण जर अनालिसिस लक्षात घेतलं तर हा सर्वपक्षीय बैठक हा सुद्धा जो आहे त्याचाच एक डाव किंवा त्याच खेळातला एक आणखीन पुढचा पत्ता आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. बरं सर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी जो पडू शकतो तो असा आहे, एक अपडेट समोर येते सर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. ही एक अपडेट आता समोर येते. या सगळ्या प्रकरणामध्ये, नेपाळच्या प्रकरणामध्ये कालपासून आंदोलन पेटलेलं आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज हे आंदोलन अधिक चिघळलेलं आहे. आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे. सर, पुन्हा एकदा चर्चेकडेच येतो. प्रश्न असा पडतो की भारत म्हणून या सगळ्याकडे कसं पाहायचं? कारण शेजारचं राष्ट्र आहे, त्यावर तिथे जे काही घडतंय त्याचा परिणाम भारतावर होणार हे अगदी स्वाभाविक आहे. काय परिणाम होऊ शकतात? कशा प्रकारे भारताने हे सगळं डिप्लोमॅटिकली हँडल केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? काय दिसतंय तुम्हाला या सगळ्यातून? भारत म्हणून नेपाळमध्ये होणारी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि भारतासाठी खूप हा महत्वाचा सगळा ही इव्हेंट आहे किंवा सगळी महत्वाची घटना आहे. चायना फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. भारताची सुरक्षितता आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. नेपाळचं भारतासाठी असणारं जिओ पॉलिटिकल भूराजकीय महत्व हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आणि ओव्हरऑल चायनाची जी एन्सर्कलमेंट पॉलिसी आहे त्याला लक्षात घ्यावं लागेल. वन बाय वन आपण त्या ठिकाणी त्याच्यात जाऊ. ऑलरेडी चायना फॅक्टर आपण थोडक्यात त्या ठिकाणी डिस्कस केला की मुळात चायनाला काय आपला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी इन्क्रीज करायचा आहे आणि म्हणून चायनाची सगळी त्या ठिकाणी धडपड सुरू आहे आणि चायनाला आपल्याला टॅकल करणं आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नेपाळ आणि भारत यांच्या सीमा ज्या आहेत एकदम सटीक आहेत आणि नेपाळमध्ये जे आहे कुठल्याही विजा शिवाय, पासपोर्ट शिवाय भारतामध्ये त्या ठिकाणी येता येतं. म्हणजे त्यांच्यासोबत आपले रोटीबेटीचे व्यवहार आहेत. जर नेपाळमध्ये अशा प्रकारची अस्थिरता असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासितांचा लोंढा हा भारतामध्ये येऊ शकतो. नेपाळमध्ये जर अस्थिरता असेल तर भारताची जी दुश्मन राष्ट्र आहेत, पाकिस्तान सारखं राष्ट्र आहे ज्यांनी अगोदर सुद्धा पास्टचा जर थोडासा आपण परामर्श घेतला तर नेपाळच्या मार्गातूनच दहशतवाद्यांना भारतामध्ये त्या ठिकाणी पाठवलं होतं. म्हणून नेपाळमधली अस्थिरता भारताच्या सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणूनच आपण ज्या या सगळ्या घटना होत असताना तिथलं जे SSB आहे म्हणजे थोडक्यात आपलं सशस्त्र सीमा बल ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे भारत नेपाळ बॉर्डरला एक प्रकारे जे आहे त्याची रक्षा करणं, त्याला जे आहे आपण अलर्ट मोडवर त्याच्यात ठेवलेलं आहे. आणि चौथी गोष्ट जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली तर नेपाळमधले भारतीय आर्मीमध्ये साधारणतः प्रत्येक वर्षी 1000 जवान जे आहेत ते त्या ठिकाणी भरती होत असतात. नेपाळमध्ये आज घडीला 1,30,000 हे भारतीय सेनेमध्ये काम केलेले अशा प्रकारचे नेपाली सिटीजन हे तिथले एक्स सर्व्हिसमन आहेत. त्याच्यामुळे भारताची आर्मी आणि नेपालीज आर्मी यामध्ये सुद्धा जे आहे एक प्रकारचे संबंध आहेत. त्या सगळ्या गोष्टींना एकत्रित विचार केला तर भारताच्या सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू भू राजकीय दृष्ट्या आणि चायना फॅक्टर कन्सिडर करता भारतासाठी या घटना अत्यंत महत्वाच्या आहेत. भारतानं फक्त विजिलंट राहून चालणार नाही. मला स्पष्टपणे वाटतं की भारताच्या सरकारनं डिप्लोमसीच्या माध्यमातून
माध्यमातून त्याचबरोबर बॅक चॅनलच्या माध्यमातून ऍक्शन घेणं अत्यंत महत्वाचं आहे. खरंय सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत. आता नेमकं काय काय घडतंय त्याकडे आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आणि हे सगळं सविस्तर विश्लेषण केलं. त्यासाठी वेळोवेळी तुमच्याकडून हे सगळं विश्लेषण समजून घेत राहू. धन्यवाद सर. तर ही बातमी आपण पाहतोय नेपाळमधून. नेपाळमध्ये मंत्र्यांच्या घरात घुसून तोडफोड करण्यात आलेली आहे, जाळपोळ करण्यात आलेली आहे. राष्ट्रपतींच्या घराला सुद्धा आग लावण्यात आलेली आहे. आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक पंतप्रधानांनी बोलावलेली आहे. जाळपोळ मोठ्या प्रमाणावर नेपाळमध्ये होते. आंदोलन पेटलेलं आहे, आंदोलन चिघळले. नेपाली गवर्नमेंट ने अभी स्टूडेंट का बाल बालिका का मौत किया है। वहाँ दिन डाले गोली मारकर 22 लोगों को मौत किया है। 100-200 घायल थे। दमन किया है नेपाली गवर्नमेंट ने। नेपाली गवर्नमेंट जैसा नहीं हुआ अभी, ठीक है। इसके लिए सब युवा एक साथ होगा, ये गवर्नमेंट को ठीक लगाएगा। जैसा किया था वैसा किएगा। वो राजीनामा ऐसा वैसा नहीं चलेगा। जिससे मारा था खून का बदला खून होगा, दूसरा कोई एक्सक्यूज नहीं होगा।